रुद्रपाठातील नमक या विभागातील 11 विभागाचा आपण सारांश रूपाने पाहिलेला आहे. पण या रुद्रामध्ये नमक आणि चमक 2 भाग आहेत. तर नमक हा शब्दाचा अर्थ होतो नमः, म्हणजे प्रत्येक वेळेस आपण नमः नमः हा शब्द वापरतो म्हणून तो नमक विभाग आहे. आणि आता याच्यामध्ये आपण चमे चमे या शब्दाचा वारंवार वापर करतो म्हणून हा चमक विभाग आहे. म्हणजे चमे याचा अर्थ काय? च म्हणजे अन्य आणि म म्हणजे मला, तर अशा प्रकारे म्हटलं जातं म्हणून हा चमक विभाग आहे. तर ह्याच्यामध्ये 11 भाग आहेत ज्याच्यामध्ये चमे चमे हा शब्द वारंवार येत असतो. आणि म्हणून याच्यामध्ये आपण काय मागतो रुद्राला ते आपण यामध्ये बघूया बरं का. तर हे रुद्रदेवा, तुझ्या कृपेने मला अन्नाचे स्वामित्व, अन्नाची शुद्धता, मंत्राचे स्वर, तुमची स्तुती ऐकण्याचे माझे सामर्थ्य, ज्ञानरूपी प्रकाश, स्वर्ग, शरीर सुस्थितीत ठेवणारे प्राण, अपान आणि व्यान हे 3 वायू, प्राणशक्ती, ज्ञान ग्रहण करणारी चित्त, अध्यान क्षमता, वाणी, मन, नेत्र, कान, सावधानता, शारीरिक सामर्थ्य, आंतरिक सामर्थ्य, पराक्रम, आयुष्य, वार्धक्य, आत्मा, देह, शारीरिक सुख, संरक्षक कवच, अवयव, अस्थि, बोटांची पेरे हे सर्व अवयव मला प्राप्त हो आणि हे सर्व माझे जे अवयव आहेत ते निरोगी राहोत, अशा प्रकारची मागणी आपण रुद्राकडे या पहिल्या भागामध्ये आपण मागतो. आणि खरं जर पाहिलं तर आपलं शरीर स्वस्थ असणं, निरोगी असणं खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला अन्न खाणंसुद्धा महत्त्वाचं असतं. आणि म्हणून ही मागणी ह्या पहिल्या चमक विभागामध्ये केलेली आहे. ओम नमः.